पालखीला वाट लावलं आणि निघालो मी आता घराकडं. घरी आलो, कपडे चेंज केले आणि आलो जवळ्यामध्ये. जवळ्यातून घेतली गाडी सुराला आणि आमची टीम आणि आम्ही निघालो आता पूर्णला. तर पोहोचलो आम्ही पूर्णच्या रेल्वे स्टेशनवर. तर भावांनो, आम्ही आमच्या तानामध्ये आणि घुम्या बघा येडे चाळ्याचे. तर भावांनो, तुम्ही जसा विचार करताय तसं काय नाही बरं. लेकराला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, बाकीचं खोटं उद्या बोलू. मग काय भावांनो, ट्रेन आली परभणीहून. आम्ही चढलो त्या ट्रेनमध्ये. पण नंतर लक्षात आलं, अरे आपण तर इथे यांना घ्यायला आलो, आपण कुठं जातोय. उतरलो ट्रेनमधून, या दोघींना घेतलं. हे बघा हिची पोच, जस काय आमदार नाही तर कलेक्टर आले आणि बघा हात जोडते. तर निघालो आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्णा नदी. तरी पण तिथं न थांबता आम्ही पोचलो कानेगावमध्ये, ते पण आमच्या मोरेसरच्या घरी. भाई मोरेसरच्या घरी आलो नाही की ओमकारनं आमच्या केलं चालू ढोलकी वाजवायचा. घुम्या सिंगर आमच्या संघच होता. ढोलकी मग काय मी पण वाजवून बघितली. माग तुझ्या लागावं किती राहतीला लागावं केलं तुझ्या. आपल्याला कुठं जमतंय ना ताल ना सूर ना डुम 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 दिसतं चाललंय. तर भावांना आमच्या ओमा भाऊनं घेतली बरं का गाडी. कोणाची माहीत नाही, 2-3 सेकंदासाठी घेतली. तर भावांनो, आपण आलो कानेगावच्या नदीवर. तुम्ही बघू शकता लोकेशन लय भारी आहे. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे आपल्या येणाऱ्या सॉन्गची शूटिंग. तर आमच्या नितीन भाऊचं बालपण झालं जागी. घेतले दगडण पाण्यामध्ये मारायला लागला. मला वाटते आता नदी पूर्ण बुजून जाते कानू. तर भावांनो, यांना मारू द्या दगड. आम्ही दोघे मोठू पतलू निघालो आमच्या छोट्या छोट्या रील शूट करायला. तर भेटूया तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये.